आणि सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधल्या ओकस कार्यालयावर ईडीनं धाड टाकली आहे आणि यामध्ये महत्त्वाची कागदपत्र तपासण्याचं काम ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू झालेलं आहे। आणि हे सगळं सुरू असतानाच छापेमारी सुरू असतानाच एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते। सिन्नरच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे निकटवर्तीय होते। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। जितेंद्र शेळकेंचा यामध्ये मृत्यू झालाय। पत्नी मुलगा यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। जितेंद्र शेळकेंच्या कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली आणि यामध्ये हा अपघात घडलेला आहे आणि जितेंद्र शेळकेंचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय। तर त्यांची पत्नी आणि मुलगा यामध्ये जखमी आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? समृद्धी महामार्गावर आज सकाळच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तातडीने अपघातस्थळी सगळ्या यंत्रणेने धाव घेतली होती। मात्र कंटेनर खाली कार जी आहे ती पूर्णपणे घुसल्याने कार मग बाहेर काढणं शक्य नव्हतं। आता हायड्रा मशीन आणून जी कार आहे ती बाहेर काढली गेलेली आहे। जे मृतदेह आहे त्यांना मृतदेहांनाही आता बाहेर काढण्याचं काम सगळं झालेलं आहे। पुढच्या सीटवर जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा ह्या बसल्याचं आता समोर आलं आहे। मागच्या सीटवरही त्यांची कन्या असण्याची शक्यता आहे। मात्र आता पोलीस तपास करताय। आता मृतदेह काढून पुढील संशोधनासाठी पाठवले जातील। मात्र एकीकडे शिर्डीतील एक मोठं प्रस्थ, शेळके परिवारातील एक मोठं प्रस्थ, एक तरुण उद्योजक आणि दुसरीकडे शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष राहिलेले आणि अशोक खरातची काही आर्थिक व्यवहार झालेले जितेंद्र शेळके यांचा आता अपघाती मृत्यू झाला आहे। त्यामुळे हा अपघात होता की आणखीन काय होतं याची शंका आता उपस्थित केली जाते आहे। घातपात होता का याबद्दल आता शंका उपस्थित केल्या जातील। मात्र आता सध्या शिर्डी जी आहे ती पूर्ण शोकसागरात बुडलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे शेळके समर्थक आलेले आहेत। पोलिसांकडून ह्या गाडीचा जो आहे पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। मृतदेह आहे ते पुढील कारवाईसाठी आता दिले जातील। मात्र अशा प्रकारे एकीकडे अशोक खरातचं प्रकरण गाजत असताना दुसरीकडे त्यांच्याशी संबंधित जे जितेंद्र शेळके होते यांचा अंत होणं याबाबत मात्र आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। हो, प्रशांत, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून भोंदू अशोक खरात याची चौकशी सुरू आहे। त्या दरम्यानच अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा हा मृत्यू, अपघातामध्ये होणारा मृत्यू नेमकं खरं तर चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळत आहे। काय नेमक्या सध्या चर्चा सुरू झाल्यात? आहे जितेंद्र शेळके आणि त्यांचे बंधू महेंद्र शेळके यांचं जी आहे ती अशोक खरात बरोबर पार्टनरशिप होती। शिर्डीतील सिल्वर ओक लॉन्ज आहे ते महेंद्र शेळकेंच्या नावावर आहे। त्याच्यात अशोक खरातने पार्टनरशिप केलेली होती। त्याच्यानंतर जितेंद्र शेळकेंच्या काही कन्स्ट्रक्शन मध्ये आणि शैक्षणिक संकुलातही पार्टनरशिप असल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे एकंदरीतच एकंदरीत हॉट मॅटर मध्ये अशा पद्धतीने जितेंद्र शेळकेंना अंत होणे। प्रशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत बोलण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आहेत। रुपाली ताई, महत्त्वाची आणि मोठी ही बातमी समोर येते आहे। अशोक खरातचा निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। एक लक्षात घ्या, कोणाचाही अपघातात मृत्यू होणं हे अत्यंत दुर्दैवी असतं। परंतु ज्या जितेंद्र शेळकेंचा मृत्यू झालेला दिसतोय आपल्याला अपघातामध्ये, त्याच्यामध्ये त्यांची गाडी ट्रकच्या खाली मागच्या साईडनी गेलेली आहे। याचाच अर्थ यांचा अपघात घडवून आणलेला आहे। याच्या मागे षडयंत्र आहे। खराताचे जे कोणी साथीदार आहेत, ज्यांना वाटतं की खराताचे करारनामे हे समोर येऊ नये, तपासात समोर येऊ नये, त्यांनी हा अपघात घडवून आणलेला असू शकतो। आणि ही शंका का बळकावते? आताच या शेळक्यांचा अपघात का व्हावा? बरोबर ती गाडी मागणंच ट्रकच्या खाली का जावी? जो कोणी आता मला वाटतं ड्रायव्हर असेल किंवा इतर कोणी असतील, आता यांचा प्रवास कसा सुरू झाला होता, अपघाताच्या या सगळ्या गोष्टीचा तपासाचा भाग आहे। परंतु जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नसून तो घातपात आहे आणि खराताचे कारनामे समोर येऊ नये म्हणून खराताची जी काही चैन आहे साथीदारांची, ज्यांना पोलीस सातत्याने वाचवतोय, ज्यांना पोलीस सातत्याने वेळ देते, त्या लोकांना अशा संध्या घातपाताच्या मिळत आहेत आणि एक एक एव्हिडन्स, एक एक साक्षीदार ते अशा पद्धतीने संपवताना
आता तरी समोर येत आहे आणि हे मी जबाबदारीने बोलते. लक्षात घ्या, अपघाताचे तुम्ही फुटेज बघा. अपघात साईडनी नाही झाला, पुढून नाही झाला, डायरेक्ट टेकांची गाडी ट्रकच्या खाली जाताना आपल्याला दिसतीये. त्याच्यामुळे हा संशय निश्चित येतो. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि हा अपघात कुणी घडून आणला त्यांच्या गरजेचं आहे. जर याच्यामध्ये चौकशी झाली नाही, पोलिसांचं कर्तव्य केलं नाही, गृह खात्यांनी जर केलं नाही, सरकारने सक्षमपणे जर ऑर्डर आदेश दिले नाहीत, तर खराताचा सगळा कारनामा हा गुंडाळण्यात येईल. ही भीती संपूर्ण माझ्यासह महाराष्ट्रातील लोकांना आहे. त्याच्यामुळे या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे. हा निश्चित अपघात नाही, हा घातपातच आहे. बरोबर, हे तुम्ही लक्षात घ्या. एकंदरीत आपल्याला जे काही समोर येते त्याच्यावर. रुपालीताई, तुम्ही हा अपघात नसून घातपात असला असं म्हणतायत आणि अपघात नेमका कुणी घडवून आणला असेल असं तुम्हाला वाटतं? कुणावर संशय आहे तुमचा? खराताचे जे साथीदार आहेत, आता हे बघा, हे ट्रस्टवर आहे. आता जे ट्रस्टवरचे त्यांना सगळ्यांना आरोपी करणं गरजेचं होतं. त्यांना अजून आरोपी करण्यात आले नाहीये. त्यांचे कोणते स्टेटमेंट त्यांनी रेकॉर्ड केलेले नाहीयेत आणि SIT असो किंवा पोलीस असो, संत गतीने काम चालू आहे. आता याच्यात काही जे काही राजकारणी आहेत म्हणतायत, त्यांच्या पण चौकशा होऊ द्या ना. जर त्यांनी काही याच्यात वाईट केलेलंच नाहीये, तर त्या राजकारणानं सुद्धा काही होणार नाहीये. फक्त जर त्यांचे पूजापाठचे जर फोटो असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कोणतीही कारवाई होत नाही. पण त्यांचे जर लागे बांधे या लैंगिक अत्याचारामध्ये, बाकीच्या इतर त्यांच्या बेनामी प्रॉपर्टीमध्ये जर हस्तक्षेप असेल, पुरावे असतील, तरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कुठेतरी खराचं प्रकरण दाबण्यासाठी जे कोणी साक्ष पंच किंवा त्याच्यामधले जे साथीदार आहेत त्यांना संपवलं तर ही केस लूज होणार नाही का? आज जितेंद्र जे आहेत शेळके, त्यांच्याकडे तपासासारखं खूप मटेरियल होतं. त्यांच्या तपासातनं खूप महत्वाची माहिती पोलिसांना मिळणार होती. त्याच्या आतच खराताच्या जे काही साथीदार आहेत त्यांना या अशा पद्धतीने संपवलेलं आपल्याला दिसतंय. नक्कीच. रुपालीताई, तुम्ही राजकारण्यांचं म्हटलं, या ठिकाणी राजकारण्यांची ज्यांचे फोटो समोर आलेले आहेत त्यांची चौकशी व्हावी. कुणावर रोख आहे तुमचा? मी तुम्हाला काय सांगतेय की राजकारणाचे फोटो तिथं आहेत म्हणून सगळ्या महाराष्ट्रात बोललं जातं की म्हणून हे प्रकरण दाबलं जाते. माझं त्या राजकारणातल्या लोकप्रतिनिधी बंधूंना म्हणणं आहे की तुम्ही नुसती पूजा केली असेल तर तुमच्यावर कोणतीच कारवाई होणार नाहीये. ठीक आहे, धार्मिक आहे, तिथं ते शंकराची पिंड आहे, दर्शनाला म्हणून तुम्ही जाऊ शकता. स्वतः रुपाली पाटील, समजा मला कधी जाण्याचा योग नाही आला, पण शंकराची पिंड आहे, मी महादेवाची भक्त म्हणून मी जर गेले असते आणि माझा जर फोटो असता तर मलाही त्यांनी चौकशीला बोलवलं असतं. परंतु माझा फक्त देवाची पाया पडण्यापर्यंत जर संबंध आहे, इतर कोणते संबंध नाहीयेत, तर मला भिण्याचं काहीच कारण नाहीये. मी माझं स्टेटमेंट देऊन तिथनं निघून येणार. कारण का राजकारण्यांना कायदा आहे की गोर गरीब श्रीमंत, हिंदू असो मुस्लिम असो, प्रत्येक धर्माला कायदा हा समान आहे. परंतु आपलं नाव येऊ नये म्हणून जर कुठे प्रकरण दाबत असतील, काही त्या ट्रस्टीवर ज्या काही इतर व्यक्ती आहेत ज्या हाय राजकारणातल्या प्रोफाईलच्या, त्यांचं नाव येऊ नये म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हे इतर साथीदारांचा बळी दिला जात आहे. हे सगळं षडयंत्र, भयाने हे सगळं. बरं, काय तुमची मागणी असणार आहे रुपालीताई? आता खरं तर एका ठिकाणी भोंदू अशोक खरातची चौकशी सुरू आहे, त्यातच आता हा अपघात घडणं आणि त्यामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू होणं, नेमकं काय वाटतं तुम्हाला? काय तुमची मागणी असणार आहे आता? माझी SIT असो किंवा शिर्डी पोलीस असो की आर्वी पोलीस असो, त्यांनी खरातामध्ये ज्यांचे लागेबंदे कायदेशीर पुरावे मिळाले आहेत त्यांना तातडीने आरोपी करणं गरजेचं आहे. आणि खराताच्या संदर्भातल्या ज्या व्यक्ती आहेत निगडीत त्यांना तातडीने समज देऊन त्यांनी फरार होऊ नये म्हणून त्यांचे साक्ष पंच नोटिसा देऊन बोलवलं पाहिजे. पोलीस जाणीवपूर्वक बोलवताना दिसत नाहीये. इतर कुठल्याही गुन्ह्यात, आता नाशिकचाच वेगळा जो IT क्षेत्रातला जो धर्मांतर किंवा जो काही लैंगिक अत्याचार झाला त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना अटक केली आहे. फोन कॉल ज्यांचे आहेत, ज्यांचे झालेत, म्हणजे इव्हन मॅनेजर असेल किंवा इतर कोणी असेल, मग फक्त तुम्ही खरात प्रकरणामध्ये आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी किंवा इतर राजकारण्यांना
वाचवण्यासाठी जर हे प्रकरण दाबत असाल तर हे भयान आहे. आज जितेंद्र शेळकेंचा नाहक मृत्यू झालाय. त्यांच्याकडनं आपल्याला ते ट्रस्टवर होते, त्यांच्याकडनं खूप काही डिटेल या बंदुकाराच्या मिळू शकत होत्या. बरोबर, नक्कीच नक्कीच रुपालीताई, पोलिसांनी आपली जबाबदारी कर्तव्याने केली पाहिजे. नाहीतर त्या पोलिसांकडनं राजीनामा घ्या, घरी बसवा त्यांना नसल काम होत तर. बरोबर, खरं तर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी तुमच्याकडून खरं तर केली जाते. रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर हा अपघात नसून घातपात असल्याचं रुपाली ठोंबरे पाटील यांनी नुकतंच आपल्याशी संवाद साधताना म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. ज्या ज्या राजकारण्यांचे फोटो हे भोंदू अशोक खरात याच्या समवेत आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी अशी ही मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ही आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जातंय. कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय. शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं. शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की. महत्त्वाची आणि मोठी अपडेट, नाशिकमधील भोंदूक अशोक खरात संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कारण सिन्नरच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते जितेंद्र शेळके यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे निकटवर्तीय होते आणि अपघात घडला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडलेला आहे. जितेंद्र शेळकेंचा मृत्यू यामध्ये झालाय तर पत्नी आणि मुलगा या अपघातामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जितेंद्र शेळकेंच्या कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली आणि यामध्ये हा अपघात घडला आणि त्यांचा मृत्यू झालाय.